सामन्या संघांदरम्यान या सामन्याचं आपण पाहतोय मान्य श्री रघुनाथजी फराड यांचं सुद्धा स्वागत आपण करतोय। मी विनंती करेन धनंजय यांना की आपण आपले शुभ असते त्यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे। वळूया सामन्याकडे। या गटातील दुसऱ्या फेरीचा हा पहिला सामना सुरू करायचा आहे। आपण पहिलं काल तब्बल 4 वाजले होते सामने संपण्यासाठी, थोडी घाई करायची आहे। दुसऱ्या फेरीचा पहिला सामना, एक साईडला कलोते एक साईडला ताकाई, दोन्ही संघ एक एक सामना जिंकून इथपर्यंत पोहोचलेत। कोणता संघ एलके स्टार घोडोली संघासमोर क्वार्टर फायनलचा सामना खेळणार? कालच्या 4 टीम्स मधून एलके स्टार घोडोली हा संघ पुढे गेलाय, तर आजच्या या 4 संघांमधून आपण पाहतोय कलोते आणि त्यांच्या विरोधात ताकाई प्रथम फलंदाजी करतोय। युगल स्ट्राइकला, गोलंदाज मयूर ज्याने फलंदाजी या अगोदर खूप चांगली केली होती, गोलंदाजी मात्र आपण होतं। पहिला चेंडू अगदी पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सरळ जातं सीमारेखा पार, येत आहे 4 धावा। डीजे करतोय शंकरजी पिंगळे आणि हिरामणजी पिंगळे। आपण सुद्धा समालोचन कक्षामध्ये यायचं आहे, आपलं सुद्धा या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येईल। आमचे आयोजक धनाजी श्रीपत फराड आपली वाट पाहत आहेत। वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे। या ठिकाणी आमचे वणव्याचे अगदी पाहतोय खालापूरचे एक यशस्वी उद्योजक राजेशजी पार्टे हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया। मी विनंती करेन की आपण मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे। तसेच आमचे कलोते गावचे दीपकजी ठोंबरे यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा समालोचन कक्षाकडे यायचं आहे, आपलं सुद्धा या ठिकाणी स्वागत करण्यात येईल। दरम्यान आपण पाहतोय सुरुवात झाली आहे सामन्याला, पहिला चेंडूवर चौकार आला, त्यानंतर मात्र आपण पाहिलं आणि आता मात्र विकेट जाऊ शकते आणि नक्कीच कॉटन बॉल स्वरूपात युगल बाद होते असं वाटलं होतं। पहिल्या चेंडूवर चौकार आला स्वप्नील, परंतु त्यानंतर मात्र मयूरने चांगली गोलंदाजी केली आणि या फलंदाजाला मात्र थांबवलंय। अगदी पहिल्या 2 सामन्यामध्ये जी धावगती होती ना, अगदी प्रेक्षकांची मनं जिंकली या दोन्ही सामन्यांनी, परंतु या सामन्यामध्ये सुरुवात अशी वाटली होती कुठेतरी धमाकेदार होते की काय। पहिला चौकार आल्यानंतर मात्र थांबवले फलंदाजाला। अगदी कॉटन बॉल स्वरूपात हा फलंदाज युगल बाद झालाय आणि त्याची जागा घेऊन आता आलाय फलंदाज रणजित। दरम्यान हा सामना झाल्यानंतर बीड संघ आणि श्रीदत्त घोडोली संघ या दोन्ही संघांनी तयार राहायचंय। या पहिल्या इनिंग नंतर आपला नाणेफेकीचा कौल होईल, दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे। मयूर काय गोलंदाजी करतोय, संधी देत नाहीये। डायरेक्ट हिटची संधी होतीये परंतु चुकला, एकदा मात्र मिळतीये। गोलंदाजी मात्र धारदार होतीये मयूरकडून। मयूरचा कॉन्फिडन्स लेवल आता वाढलाय खूप। या अगोदर झालेल्या सामन्यामध्ये गोलंदाजी थोडीशी खराब राहिली होती, परंतु काय फलंदाजी केली होती। धाव कशी आहे पंच? बाईच्या स्वरूपात बॅट कट आहे। ओके, पहिल्या षटक प्रगतीपथावरती विजय गोलंदाजी मार्क वरती, स्ट्रायकर एंड वरती फलंदाज भावेश, स्ट्रायकर एंड वरती भावेश उजव्या हाताचा फलंदाज, गोलंदाजी मार्क वरती उजव्या हाताचा गोलंदाज विजय। यॉर्कर लाईन ब्रह्मास्त्राचा उपयोग केला, खेळून काढलाय, सरळ चेंडू जातोय लॉंग ऑफच्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक चेंडू वरती येणार, तो वरती 6 धावा धाव फलकावरती आता पूर्ण झाल्यात। मी पुन्हा एकदा विनंती करतोय मान्य श्री दीपकजी ठोंबरे आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय। अविनाशजी फराड आपली वाट बघतायत, पालांडे अविनाशजी पालांडे आपली वाट बघतायत।
दीपकजी ठोंबरे. आपण बघतो मुन्नादा की अगदी चांगली कामगिरी बघायला मिळते या विजयच्या माध्यमातून. हा चेंडू आपण बघतो की नो बॉल या चेंडूवरती घोषित केलाय पंचांनी आणि या नो बॉल वरती आपण बघितलं विकेट किपर चुकी करतोय. 4 धावा 1+4 म्हणजे अशा पद्धतीने टोटल 5 धावा आल्यात या चेंडूवरती. टोटल झाले ती 11 धावा धाव फलकावरती. स्कोअर बोर्ड आपण बघतो. स्कोअर बोर्ड वरती आमचे केतन दादा पिंगे सुद्धा इकडे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी स्वागत करतो. सन्माननीय रामदास आडप साहेब सुद्धा इकडे आलेत. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो. हा चेंडू पडल्यानंतर थोडीशी उचली घेणारा चेंडू होता पण आपण बघतो की फ्रीटचा चेंडू होता. या चेंडूवरती झेल घेतला पण फलंदाज बाद नाहीये. या चेंडूवरती धाव येते ती 1 धाव. टोटल झाले ती 12 धाव संख्या धाव फलकावरती. 12 धावा धाव फलकावरती. विजय गोलंदाजी मार्क वरती होता. विजयच्या गोलंदाजीवरती टोटल झाले ती 12. ताकई संघामध्ये आपण बघितलं धाकड फलंदाज भाई अजय भाई पिंगे, सन्माननीय हनुमान शेठ पिंगे यांचे चिरंजीव या ताकई संघाकडून खेळताना आपल्याला बघायला मिळतात. दुसरा षटक आता प्रगती पथावरती असेल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येईल सुरेश गोलंदाजी मार्क वरती. दरम्यान ओम साईराज बीड संघ आणि SDCC घोडवली संघाला मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नाणेफेकीचा विजय केला जाईल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार आहे. सुरेश उजव्या हाताचा गोलंदाज तेज तर्रार गोलंदाजी करेल आणि डावखुरी हाताचा फलंदाज आहे समोर रणजित साठी हा चेंडू लोअर फुल टॉस मध्ये चेंडू होता. चांगल्या पद्धतीने हँडल केल्या चेंडूला. सरळ चेंडू वरती आपण बघतो क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी. लेग साइडच्या दिशेने चेंडू ट्रायबल झाला होता. 2 धावा येत आहेत. 2 धावांनी धाव फलकावरती 1 धावेने धाव फलकावरती धावा झाल्या त्या 13 धावा धाव फलकावरती. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय की अविनाशजी पालांडे रिव्हर्सशिपचा बादशाह म्हणून ज्यांची ओळख आपण बघितली. मागच्या मॅच मध्ये त्यांचा खेळ सुद्धा बघितला. त्यांच्या छोट्या बंधूंनी चांगल्या 45 धावा बनवल्या होत्या. रोहनजी पालांडे खेळाची आवड आपण बघतो की सुरेश गोलंदाजी मार्क वरती. सुरेश साठी हा चेंडू भावेश साठी हा चेंडू होता. आपण बघितलं लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. हलक्या हाताने या चेंडूला कट केलं. सरळ चेंडू जातोय थर्डमॅनच्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण होते. 1 धावेने धाव फलकावरती आता धावा झाल्या त्या 14 धावा. प्रत्येक चेंडूची इत्यंभूत माहिती देतात केतन दादा पिंगे स्कोररच्या भूमिकेमध्ये. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकलं मुन्ना पिंगे, हॅरी पिंगे, त्याच्यानंतर साहिल एरोनकर. म्हणजे चांगली कामगिरी आपण बघतो मंचावरती आपल्याला बघायला मिळते. आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत. सुरेशचा हा चेंडू वारंवार त्याच पद्धतीचे चेंडू टाकतोय पण चेंडू थोडासा आता बाहेर जातोय. जमिनीला हात समांतर करतायत ते पंच अविनाशजी पालांडे. वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव येते. टोटल झाली ती 15 धावा धाव फलकावरती. 15 धावा धाव फलकावरती. अजून बाईची बॅटिंग बघायला तरसलेत त्यांचे ताकईचे खेळाडू प्रेक्षक. कारण आपण बघितलं मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी बाईच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली होती. हा चेंडू पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू होता. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय. कोणती चुकी होत नाहीये. फलंदाज बाद होतोय. संधी मिळते डीजेला. चषक मानाचा घोडिवली गावाचा चषक मानाचा यो आयोजन भारी दादा धनाजी फराट फेमस हाय चर्चा त्याच्याच नावाची हाय समाजसेवक धनाजी दादा चर्चा त्याच्याच. आपण बघतो बराच उशीर आपण वाट बघितली ज्या फलंदाजाची 4000 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा
अजय फलंदाज अजय भाई धोनीचा खूप मोठा फॅन मैदानामध्ये आता जातोय. भाईसाठी राजेजी पार्टे यांच्याकडून बक्षीस आलंय. जर लगातार 3 षटकार जर भाईने लगावले तर 1001 रुपयाचं पारितोषिक 3000 रुपयाचं पारितोषिक राजेशजी पार्टे यांच्याकडून दिलं जाईल. म्हणजे प्रत्येक षटकाराला 1000 रुपये, पण बॅक टू बॅक 3 षटकार मारावे लागतील. भाईसाठी हे बक्षीस आलंय. सुरेश गोलंदाजी मार्कवरती तयार. सुरेश सहा चेंडू भाई त्याच प्रकारे प्रहार करतोय चेंडूवरती, सरळ जातोय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार. संधी मिळते डीजेला. दादा धनाजी फेमस हाय, चर्चा त्याच्याच नावाची हाय. दादा धनाजी फेमस हाय. डीजे 21 धावा धाव फलकावरती. 4 चेंडूंची फेकी झाली अद्याप. दुसरा षटक प्रगती पथावरती. 21 धावा धाव फलकावरती आहेत. आता आपण बघितलं पहिला जो गोलंदाज आहे तो आता कान मंत्र देतो विजय की तू कशा प्रकारची गोलंदाजी केली पाहिजे. 10 क्रमांकाची जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू विजय. विजय हा चेंडू ब्लॉक ऑल पद्धतीचा चेंडू होता. चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज होतोय बाद अजय आणि संधी मिळते डीजेला. माजी सरपंच रामदास मामा हडप व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करतोय. फलंदाज बाद होतोय अजय. आपण बघतो की बॅक टू बॅक 3 षटकार मारायचे होते अजयला आणि अजय बाद झालाय. धाव फलकावरती आता धावा आल्या त्या 21 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय बाळू. उजव्या हाताचा फलंदाज आहे. आता आपण बघतो व्हेरिएशन आणतोय चेंडूंमध्ये गोलंदाज विजय. ज्या प्रकारचे कान मंत्र बीड संघाचा कर्णधार ऋषी कर्णुक इकडे आलाय टॉस बॉक्स मध्ये. केतन दादा पिंगे यांचा आवडता खेळाडू. त्यांना खूप आवडते त्यांची खेळी. मी घोडवली संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण सुद्धा टॉस बॉक्स मध्ये यायचंय. पुढचा होणारा सामना. हा चेंडू जबरदस्त गोलंदाजी व्हेरिएशन आणतोय प्रत्येक चेंडूवरती. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे चेंडू फेकतोय. या चेंडूवरती आपण बघितलं 23 धावा धाव फलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. 4 षटकांचा आपण बघतो ही इनिंग असेल आणि या इनिंग मध्ये खरं तर 20 मिनिटाची ही इनिंग असेल. आमचे हरेश चंदन बीड गावचे सुपुत्र आणि हार्ड हिटर बॅट्समन इथे उपस्थित झालेत. वैभव पोटले मानगाववरून आलेत. हरेशचंद्र यांची बॅटिंग बघायला खास मॅच बघण्यासाठी इकडे आलेत, उपस्थित झालेत. त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करतो. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय. घोडवली संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे प्लीज. घोडवली संघ आपला कर्णधार इकडे पाठवायचा आहे. बीड संघाचा कर्णधार इकडे आलाय. ओम साईराज बीड संघाचा कर्णधार ऋषी मास्टर माइंड ऋषी आणि केतन दादा पिंगे यांचा आवडता खेळाडू. घोडवलीचे सगळे खेळाडू आवडते आहेतच, पण आपण बघितलं बीड संघाचा ऋषी सुद्धा बऱ्याचशाच प्रेक्षकांचा आवडता खेळाडू आहे. लेदर क्रिकेटमध्ये चांगलं नाव कमावलेला खेळाडू ऋषी आता आपल्याला व्यासपीठावरती बघायला मिळतोय. तिसरं षटक प्रगती पथावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मयूर. हाच मयूर आपण बघितला मागच्या मॅच मध्ये जबरदस्त फलंदाजी करून घोडवली बी संघाला ज्यांनी हरवलं तो मयूर आता गोलंदाजी मार्कवरती आहे. ऑलराऊंडर मयूर उजव्या हाताचा गोलंदाज.
चेंडू पडल्यानंतर बराचसाच बाहेर जातो. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. 24 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. 24 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. मयूरचा हा चेंडू ब्रह्मास्त्राचा उपयोग केला. त्याच पद्धतीचा चेंडू पहिला आपण बघितला. पहिला चेंडू सुद्धा त्याच पद्धतीचा फेकला गेला होता, पण थोडासा बाहेर गेला होता चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये. या चेंडूवरती एक धाव मिळतीये. एक धावेने धाव फलकावरती धावा झाल्या त्या. कलोते संघासाठी शुभेच्छा आल्या. संदीप जाधव यांच्याकडून शुभेच्छा आल्या. सन्माननीय संदीपजी जाधव. 25 धावा धाव फलकावरती. नो बॉल घोषित केलाय पंचांनी. लेग पंच अविनाशजी पलांडे. आणि या चेंडूवरती आपण बघितलं नो बॉल 1+4 म्हणजे या टोटल धावा मिळत आहेत त्या 5 धावा धाव फलकावरती. आता धावा झाल्या त्या 30 धावा. 30 धावा धाव फलकावरती आल्या. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. मोठी धाव संख्या जमा करण्यामध्ये अद्याप यश आलंय ते टाकळी संघाला, पण गोलंदाजी आपण बघतो सुरेख कमबॅक बघायला मिळतो. मयूरच्या माध्यमातून मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं, पण आता सुद्धा त्याला कमबॅक करावं लागेल मयूरला. हा चेंडू कमबॅक केलाय. सरळ चेंडू जाऊन आदळला तो पायाला. आपण बघतो की दाद मागितली होती. चला घोडोली संघ तुम्हाला शेवटचा पुकार आहे. घोडोली संघाचा कर्णधार तुम्हाला शेवटचा पुकार आहे. टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी केली जाईल. घोडोली संघाचा कर्णधार इकडे आलाय. ग्रुप ग्रामपंचायत नावंडेचे माजी सरपंच सन्माननीय रामदास मामा अडप यांच्या हस्ते नाणेफेकी केली जाईल. बीड आणि घोडोलीच्या मध्ये असलेला हा सामना SDCC घोडवली आणि ओम साईराज बीड संघ यांच्या दरम्यान असलेला हा सामना. मयूरचा हा चेंडू तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे रनआउट साठी. तिसरे पंच आमचे पांडेजी कुठे असतील? पांडे सर. अतुल पिंगळे यांची सुकन्या परी इकडे मॅच बघण्यासाठी आली आहे. रामदास मामा यांचे नात आपल्याला बघायला मिळते मॅच बघण्यासाठी उपस्थित झाली आहे. तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे धावबाद साठी. नॉट आउट वाईट +2 अशा ह्या धावा मिळतील. 3 टोटल मिळतील आणि 3 धावांनी धाव फलकावरती आता धावा झाल्यात त्या 33 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. आपण बघितलं गोलंदाजी करत असताना आपण बघितलं की पहिल्या षटकामध्ये विजयच्या 9+4 या धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर
मयूरच्या गोलंदाजीवरती सुद्धा 9+4 या धावा आल्या होत्या आणि या चेंडूवरती वाईट +2 हा चेंडू पडल्यानंतर अगदी मनमोहित फटका आलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फटका जातोय 6 धावांसाठी आणि संधी मिळते डीजेला. बोलते फोनवर. तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे. 41 धावा धावफलकावरती आहेत. मयूर गोलंदाजी मार्कवरती. मयूरची खऱ्या अर्थानं कमबॅक होणं गरजेचं आहे मयूरचा. या चेंडूवरती निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. धावफलक स्थिर होते ते 41 धावसंख्येवरती. मयूर अशी आपण बघतो की मयूरची ओव्हरच संपत नव्हती. आपण बघितलं मयूरच्या गोलंदाजीवरती नो बॉल जेव्हा होता तेव्हा सुद्धा चौकार आला. नंतर वाईट +2 धावा आल्या म्हणजे एक्स्ट्राच्या धावा जास्त आल्यात मयूरच्या गोलंदाजीवरती. आता धावफलकावरती धावा आहेत 41. अजय भाई पिंगे यांचा जर संघ जिंकला तर आमचे राकेश काका फराड यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. अजय भाईला विशेष प्रेम आहे अजय भाईवरती आमच्या राकेश काका फराड यांचं. व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर, घोडेली गावचे सगळे ग्रामस्थ यांना आपण यांची या ठिकाणी स्वागत समारंभ पार पाडला. आमचे एकनाथ नाना पिंगे, सन्माननीय एकनाथ नाना पिंगे सुद्धा इकडे आले, त्यांचं सुद्धा स्वागत. काल सुद्धा आपण बघितलं एकनाथ नाना पिंगे व्यासपीठावरती उपस्थित होते. गोलंदाज तयार झालाय आपण बघतो, 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज तानाजी. 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज तानाजी. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे बालू. बाळू स्ट्राईक एंड वरती, गोलंदाजी मार्क वरती तानाजी. तानाजी उजव्या हाताचा गोलंदाज आहे, व्हेरिएशन आणण्याचा प्रयत्न करतोय. हलकीशी कडा घेतली आहे बॅटने. 1 धाव मिळते. 1 धावेने धाव फलकावरती आता धावा झाल्यात त्या 43 धावा. 43 धावा धाव फलकावरती आल्यात. अंकुश लावण्याचा प्रयत्न करतोय धावांवरती गोलंदाज तानाजी. उजव्या हाताचा गोलंदाज आहे. प्रयत्न असेल की बीट करायचंय फलंदाजांना. या चेंडूवरती बघितला उचली घेणारा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर आत आलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. धाव फलक स्थिर राहते ते 43 वरती. 43 धावा धाव फलकावरती. व्यासपीठावरती उपस्थित सर्व घोडेगावचे ग्रामस्थ असतील, मॅच बघण्यासाठी आलेले सर्व मान्यवर असतील. धनंजय अण्णा फराड यांच्यावरती असलेलं प्रेम आपल्याला बघायला मिळत आहे. व्यासपीठावरती बरेचसेच मान्यवर बाहेरून मॅच बघण्यासाठी आले. आमच्या मानगाववरून सुद्धा काही प्रेक्षक आलेत मॅच बघण्यासाठी. अनिलजी खडे खंदे समर्थक, धनंजय अण्णा फराड यांचे खंदे समर्थक अनिलजी खडे सुद्धा इकडे येतील.
43 धावा धावफलकावरती. पंच जमिनीला हात समांतर करतात वाईटच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा एक धाव ऍड होते. धाव फलकावरती धावा आहेत त्या 44 धावा. 44 धावा धाव फलकावरती एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये बऱ्याचशाच धावा गोलंदाजी करत असताना कलोते संघाच्या आपल्याला बघायला मिळतात. खर्च केल्यात. आता त्या धावा बॅटिंग करत असताना जमा कराव्या लागतील मयूरला. हा चेंडू बॅटची कडा घेतली. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. विकेटचं होतंय पतन. बाळू येतोय माघारी. संधी मिळते डीजेला. या चेंडूवरती बॅटची काढा घेतली. सरळ चेंडू जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. धाव फलक स्थिर राहते ते 44 धावसंख्येवरती. चौथं षटक प्रगतीपथावरती. 44 धावा धाव फलकावरती आहेत. आता मात्र नवीन फलंदाज येतोय पप्यासाठी. हा चेंडू लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेगच्या ठिकाणी चेंडू ट्रायबल झाला. एक धाव मिळतीये. आता बाळू जो नॉन स्ट्रायकर वरती होता तो स्ट्रायकर एंड वरती येतोय. धाव फलक वाढतंय. धाव फलकावरती धावा झाल्या त्या 45 धावा. 45 धावा धाव फलकावरती. आमचे चंद्रकांतजी पिंगे सुद्धा इकडे दिसत आहेत. बाळू भाऊ नावाने ज्यांना ओळखलं जातं. चर्चा चालू आहे सन्माननीय धनंजय अण्णा फराड यांच्या सोबत. हा चेंडू फटका चांगला आहे. सरळ चेंडू फिरकावलाय फाईन लीगच्या दिशेने. 4 धावा मिळत आहेत. 4 धावांनी धाव फलकावरती धावा झाल्या त्या 49 धावा. संधी मिळते डीजेला. श्री दत्त क्रिकेट संघ समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा झाल्या ते 49 धावा. आता गरज असणार आहे ती कलोते संघाला 50 धाव संख्येची. या 50 धावा आपण बघतो मोठे फटके मारून हा सामना जिंकावा लागेल मयूरला. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय दीपकजी ठोंबरे उद्योजक कलोत्याचे उद्योजक आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे. मी आमचे धनाजी अण्णा फराट यांना विनंती करतो. आयोजक मुख्य आयोजक अण्णा यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करायचं आहे. कॅमेरामॅन आपण या साइड या दिशेने कॅमेरा वळवा. स्वागत होत आहे दीपकजी पाटील दीपकजी ठोंबरे साहेबांचं. उद्योजक आहेत कलोत्याचे. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय माजी सरपंच नावंडे रामदास मामा हडप यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली गेली आहे या मॅच साठी. सन्माननीय राजेंद्र ठोंबरे साहेब सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं यथोचित स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. किलवली गावचे सुपुत्र युवा पत्रकार समाधान दिसले हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित. त्यांचं सुद्धा स्वागत होईल. त्यांना विनंती आहे की व्यासपीठावरती या. आमचे सन्माननीय शिवाजी भाऊ पिंगे सुद्धा या ठिकाणी आलेत. त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो. प्रचंड क्रिकेटची आवड आपल्याला या मैदानावरती खेचून आणतीये.
50 धावसंख्येची गरज असणार आहे ती कलोते संघाला. जय मल्हार संघ कलोते. मयूर आपण बघितलं मयूरची फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये काय जबरदस्त फलंदाजी केली, मोठे मोठे फटके मारून सामन्याला विजय करून दिलं. गोडवली एसडीसीसी बी संघ त्यांच्या सोबत खेळत होता. चेंडूची पाहणी केली जाते. हा चेंडू दूरवर जाईल का त्याची पाहणी करणं गरजेचं असतं आणि मयूरने चेंडूची पाहणी केली आहे. स्ट्राईक वरती आहे मयूर. चला स्पीडअप करा. हरेश पिंगळे स्कोर बोर्ड वरती जॉईन होतील थोड्याच वेळामध्ये. मी त्यांना विनंती करतो की इथं स्कोर बोर्ड वरती जॉईन व्हायचंय. हरेश पिंगळे गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार आहे. युगलचा हा चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने हाताळला. चेंडू कोणती धाव नाहीये, प्रयत्नाची पराकाष्ठा केली जाते. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. या चेंडूवरती आपण बघितलं निर्धाव चेंडूची समाप्ती झाली आहे. अजून सुद्धा पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा झालेला नाहीये. कलोती संघाचा स्ट्राईक वरती आहे मयूर. गोलंदाजी मार्क वरती आहे युगल. डाकुरे हाताचा गोलंदाज युगलचा हा चेंडू सरळ जातोय. क्षेत्ररक्षक चुकी करतोय त्या ठिकाणी. सरळ चेंडू गेला होता लॉंगॉनच्या ठिकाणी आणि क्षेत्ररक्षकाला इजा झाली आहे का पाण्याची पूर्तता करा मैदानामध्ये. सन्माननीय शिवाजी भाऊ यशवंत पिंगे यांना मी विनंती करतो की आपण मंचावरती उपस्थिती दाखवायची. आपलं स्वागत केलं जाईल. पाण्याची पूर्तता करा मैदानामध्ये. तेजस पिंगे तुम्ही स्कोरिंग करण्यासाठी इकडे उपस्थिती दाखवायची आहे. तेजस पिंगे मैदानावरती असतील तर त्यांनी मंचावरती उपस्थिती दाखवायची आहे स्कोर बोर्ड वरती. मॅचेस खूप मोठ्या आहेत. श्री दत्त क्रिकेट संघ गोडेली आयोजित आणि सन्माननीय धनाजी अण्णा फराट यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या मॅचेस या टुर्नामेंट आणि आजचा तिसरा दिवस. आमचे स्वप्नील दादा पिंगे सुद्धा इकडे आलेत. पिंट्या नावाने ओळखलं जातं ज्यांना, ते सुद्धा उपस्थिती दाखवत आहेत. 2 रात्री त्यांची उपस्थिती दिसली नव्हती पण आज फोन गेला असेल अण्णांचा. हा पहिल्या दिवशी होते. पहिल्या दिवशी त्यांनी उपस्थिती दाखवली होती. धाव फलकावरती आपण बघतो अद्याप एकही धाव आलेली नाहीये. युगल गोलंदाजी मार्क वरती आहे. 1 धाव फलकावरती आले. सन्माननीय शिवाजी भाऊ यशवंत पिंगळे यांचं या ठिकाणी स्वागत होईल. मी अण्णांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करायचंय. एक धाव या चेंडूवरती. धाव फलकावरती धावा 2 धावा धाव फलकावरती आहेत. स्ट्रायकंड वरती मयूर. सन्माननीय गौरव पोटले यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जाईल. हा चेंडू वैभव पोटले यांचं स्वागत या ठिकाणी होईल. सरळ चेंडू जातोय लॉंग ऑफच्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार तोपर्यंत चेंडू होतोय फरार. मिळतोय चौकार. धाव फलकावरती धावा झाल्या त्या 6 धावा. संधी मिळते डीजेला. सहा धाव फलकावरती आहेत. आपण बघतो की मयूर फलंदाजी मार्क वरती.
गोलंदाजी मार्कवरती युगल गोलंदाजी करतोय. मयूरसाठी हा चेंडू फुलटॉस मध्ये चेंडू होता. सरळ चेंडू जातोय थर्डमॅनच्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. एक धावेने धाव फलकावरती धावा आल्या त्या 7 धावा. 7 धावा धाव फलकावरती आहेत. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. युगल गोलंदाजी मार्कवरती किपिंग आपण बघतोय अजय भाई पिंगे. हा चेंडू यॉर्कर लेन ब्रह्मास्त्राचा उपयोग केला. खंडून काढलाय. सरळ चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडे. एक धाव मिळेल. एक धावेने धाव फलकावरती धावा आल्या त्या 8 धावा. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. 8 धावा धाव फलकावरती आहेत. या धावा कशा जमा करणार हा संघ कलोते संघ ते ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती येतील साहिल एरुणकर. 18 बॉल 42 धावा. 18 बॉल मध्ये 42. श्री दत्त क्रिकेट संघ नाईट रजनी आणि धनाजी मामा यांचं आयोजन. ह्याच्यामध्ये तुमचं सर्वांचं मी मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतो. घोडलीच्या या वेताळेश्वर मैदानावरती जिथं तुम्ही बघताय मैदानाच्या चारही बाजूला गर्दी गर्दी आणि गर्दी. आणि हे प्रेम आहे धनाजी मामांवरती आणि या मैदानावरती. खालापूर तालुक्यातील सर्वात सुंदर मैदान आमच्या समोर. पुन्हा एकदा हॅरी इथे उपस्थित आहे. या इनिंग नंतर आपण पुन्हा हॅरीला आमंत्रित करूया. ओव्हर नंबर 2 ची सुरुवात होती. या गोलंदाजीसाठी नरेश वरती विश्वास दाखवलाय. धावा रोखायच्या आहेत. 18 बॉल मध्ये 42 आणि त्या बनवायच्या आहेत कलोते टीमला. 18 बॉल मध्ये 42. 18-42 समीकरण मैदानात पाहायला मिळतंय. विनर वर्सेस विनरची मॅच. नरेश टू राजू. शॉर्ट बॉल चांगल्या पद्धतीने ऑन साइडला चेंडू डीप पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. एक धाव धावून पूर्ण केली आहे. एका धावेने 9 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. मागील मॅचचा हिरो मयूर मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करतोय ज्याच्यावरती अपेक्षा आहेत कलोटे टीमच्या. नरेशचा फुल टॉस बॉल 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. आमच्या टुर्नामेंटला मानवंदना देणारा हा चौकार. ओव्हर टू डीजे. बॉक्सच्या दिशेने हा चौकार पाहायला मिळाला ज्याची गरज होती कलोटी टीमला. या चौकाराने 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. क्या 13 क्या मेरा. अगर जीतना है मैच तो करना होगा हर मोमेंट को कॅच. या वेळेला काय घडतंय मैदानामध्ये. निर्धाव चेंडू जातोय. चौकारानंतर कमबॅक केलंय. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. ताकद टीम तेवढाच तिखट संघ आहे. आज त्यांचा खेळ बॅटिंग करत असताना चांगला झालाय आणि गोलंदाजी करताना धावा पहिल्या मॅच मध्ये 62 रोखल्या होत्या. यावेळेला 50 रोखण्याचा प्रयत्न खूप चांगला चाललाय. पहिल्या 2 गोलंदाज चांगली कामगिरी करतात आपल्या टीमसाठी. नरेश जरूर चौकार. त्यानंतर मात्र कमबॅक केलंय. यावेळेला खूप लांब फेकी केली. आउटसाइड ऑफ स्टंप दूरवर फेकी पाहायला मिळाली. खराब चेंडू वाईट चेंडू पाहायला मिळाला. 1 धाव स्कोर कार्ड वरती लागली जाईल. 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. ही टुर्नामेंट श्री दत्त क्रिकेट संघ आयोजित धनंजय मामा यांच्या वाढदिवसानिमित्त नाईट रजनी केटीसी लाईव्ह वरती घर बसल्या तुम्ही प्रेक्षांना बघू शकता. शॉर्ट बॉल ज्याला दिशा दिली आहे फाईन लेगच्या दिशेने. डीप फाईन लेग वरतून 1 बाउन्स चेंडू सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. ओव्हर टू डीजे. याच षटकारांची गरज आहे. या धावा येणं गरजेचं आहे आणि मयूरचं मैदानामध्ये खेळणं गरजेचं आहे. कलोते टीमला जर निर्णायक विजय संपादन करायचा असेल. जिंकणारा संघ खेळेल LK स्टार घोडोली संघासमोर. रामदासजी हडप माजी सरपंच यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचा पारितोषिक आहे बॅटिंग टीमसाठी. हा चेंडू वाईड आहे. ही फसवी अपील होती. आपण क्रिकेटमध्ये वारंवार बघतो जेव्हा वाईट चेंडू येतो विकेट किपर चालाकी करण्याचा प्रयत्न करतो. मात्र तेवढाच चालाक अंपायर सुद्धा असतात. उगाच त्यांना आपण बड्या मंचचा बडा सरपंच ज्यांना अंपायर आपण बोलतो तो आमचा बडा अंपायर अविनाश पालांडे.
एक षटकाराला 500 रुपये पारितोषिक आहे. चेंडू ऑन साईडच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली जिथे एका धाव्यावरती रोखलाय फलंदाज मयूरला. एका धावेने स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 20 धावा. 20 धावा. अजूनही 30 धाव्यांची गरज आहे. उर्वरित चेंडूवरती 30 धाव्यांची गरज आहे निर्णायक विजयासाठी कलोते टीमला. कलोते की ताकई कलोते. काय घडणार. शॉर्ट बॉल पुल केलाय. फटका फसलाय. वॅकंट एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. इथे मयूर स्ट्राईक घेण्याची त्याची हाऊस पाहायला मिळते. ती भागदौड पाहायला मिळते ज्याच्यामध्ये यश संपादन होत आहे कारण की 2 धावा धावून पूर्ण केल्यात. मयूरला माहिती आहे जास्तीत जास्त वेळ स्ट्राईक वरती राहणं गरजेचं आहे कलोते टीमसाठी. तो प्रयत्न चांगला झालाय. 2 धावेने 22 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आता येणाऱ्या 2 ओव्हर्स 12 चेंडू मध्ये 28 धाव्यांची गरज आहे. 12 बॉल 28 बनवल्या तर कलोते आणि जर रोखल्या आता ताकई संघ खेळणार LK स्टार घोडोली संघासमवेत क्वार्टर फायनल क्वालिफायरचा तो सामना ज्यातून एक संघ आपल्याला अजून मिळणार जो टॉप 5 मध्ये जाणार. तुम्ही बघताय श्री दत्त क्रिकेट संघ आयोजित धनाजी मामा फराट धनंजय फराट यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेले हे नाईटची रजनी आणि त्यांच्यावरचं प्रेम आज मात्र प्रेक्षकांनी गर्दी मैदानात दाखवली आहे. अजून गर्दी होणार कारण की आपल्या परिस्थितीत सर्व संघ आज खेळणार एकामेकाला झुंज देणार. येणाऱ्या 8 टीम्स ज्या आजच्या लॉट्स मध्ये खेळणार आहेत. सुजित बॉलिंग साठी आलाय. सुजित षटकारासाठी रामदासजी हडप यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. षटकारासाठी 500 आणि लगातार 3 षटकारांसाठी 3000. आमचे घोडोलीचे सुदर्शन पिंगळे इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. प्रत्येक येणाऱ्या पाहुण्याचं धनाजी मामा यांच्या माध्यमातून यथोचित स्वागत आणि सन्मान होत आहे. त्यांचे दोन्ही चिरंजीव त्याच्या समवेत पूर्ण फराट परिवार खूप चांगली कामगिरी करतायत. ह्या बॉलवरती 1 धाव आली. चांगला फटका होता लेग साईडच्या दिशेने. स्लॉग स्वीप पाहायला मिळाला होता. 1 धावेने स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात तर 23. साहिल जर बघायला गेलं तर ATM खुलं केलंय आता. आपले रामदास मामा आडब यांनी ATM खुलं केलंय. आता बक्षिसांची खैरात इथे ओनर वरती आपण बघतो की कारण जेव्हा जेव्हा ते ATM खुलं करतात तेव्हा आपण बघतो की मोठे बक्षीस लावण्यामध्ये त्यांचा हातखंड असतो. आणि नक्कीच समालोचक जे आहेत त्यांना सुद्धा ते बक्षीस लावतील. ATM खुलं केलंय म्हणजे बक्षीस येणार त्यांच्याकडून. सनी इथे काय घडलंय. कॅच ड्रॉप केले. ही कॅच ड्रॉप केले की मॅच ड्रॉप केल्या आणि ड्रॉप कॅच वरती 2 धावा धावून पूर्ण केल्यात. धनाजी हडप धनाजी मामा यांच्या माध्यमातून बॅटिंग करणाऱ्या संघासाठी एक प्राइज लावण्यात आलाय. 3 षटकारांसाठी 3000 आणि 1 षटकारासाठी 500. यानंतरची नेक्स्ट मॅच बिग फाइट बडा मुकाबला श्री दत्त क्रिकेट. बाईकची हेडलाइट बंद करायची आहे. बाईकची लाईट बंद करायची आहे. दुसरं लॉंग ऑनच्या दिशेने जो आहे. या वेळेला काय घडलं इथे. स्वतः सुद्धा बाहेर आलाय. चांगली स्पोर्ट्समॅनशिप. अप्रतिम झेल घोडोलीचा हा सुपुत्र अजय पिंगळे भाया यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. हो टू DJ. या वेळेला आपण काय घडलं मैदानावरती. विकेट गेली आहे. योग्य टाइमवरती विकेट सुजितने मिळवल्या. ताकई टीम आता वरचं ठरणार का कारण की 28-12 मध्ये बनवायचे होते ज्यातील 3 बनवल्यात. आता 9 बॉल मध्ये 25 धाव्यांची गरज आहे. सन्माननीय शब्बीर शेख, सन्माननीय गजाननजी कर्णुक साहेब आणि प्रवीण कुमार साहेब आमच्या धनाजी अण्णाचे खूप जवळचे मित्र आहेत. त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या मॅचचा
आनंद वाढवण्यासाठी इकडे आलेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत. बॅटिंग साठी आलाय विजय आणि खेळतो डॉट बॉल. जर आपल्या संघाला विजय करून द्यायचा असेल तर अशा प्रकारची बॅटिंग चालणार नाहीये. 9 बॉल मध्ये 25 हवे होते, आता 8 बॉल मध्ये 25. ताकई संघ तवरचं ठरणार का की पुन्हा एकदा कमबॅक करणार बॅटिंग करणारी जय मल्हार कलोते संघ. ह्या वेळेला स्लॉट मधला बॉल मिस केलाय. काय घडलंय? मयूर घेतोय स्ट्राईक. थोडीशी इथे निष्काळजीपणा फिल्डिंग करणाऱ्या टीमचा, थोडा प्रेझेन्स ऑफ माइंड. 22 ची एक धाव चोरली आहे. इथे काय घडलंय? थोडस प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवणं गरजेचं आहे. मॅच जरूर तुमच्या थोडं काब्यामध्ये आहे, मात्र कधीही मॅच बदलू शकते. 26 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. मयूर स्ट्राईक एंड वरती आलाय. निर्णायक चेंडू आहे या मॅचचा. दरम्यान आपण बघतोय व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी आपल्याला बघायला मिळते. शिरीष पाटील साहेब सुद्धा इकडे आलेत, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करतोय. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं यथोचित स्वागत. मयूर स्ट्राईक घेतली होती, मात्र ते काय घडले? अजून एक निर्धाव चेंडू कमबॅक ओव्हर पाहायला मिळाला ताकईसाठी. सुजितने चमकदार कामगिरी केली आहे, मात्र त्याच्या कामगिरीला येणारा 6 चेंडू जो टाकायला येईल, स्लॉग ओव्हर जो हाणामारीचा ओव्हर टाकायला येईल, तो कशा प्रकारे कामगिरी करणार प्रेक्षकांना बघायचं होतं. चौकार षटकार. आता 6 बॉल मध्ये 24 धावा, 6 बॉल मध्ये 4 षटकार. कलोत्याचे फलंदाज ठोकणार की त्यांना रोखणार ताकई संघ? ताकई की कळते की ताकई? तुम्ही बघताय श्री दत्त क्रिकेट संघ आयोजित धनाजी मामा फराड यांच्या माध्यमातून ठेवणारी नाईट रजनी. आजचा 3रा दिवस, विनर वर्सेस विनरची मॅच. आता टोळ्याला टोला, ठोशाला ठोसा मारावा लागेल. 6 चेंडूंमध्ये आता गरज आहे 24 धाव संख्येची. व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी आपल्याला बघायला मिळते. आमचे राजूजी डोकले साहेब इकडे आलेत, त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी स्वागत करू. त्यांचा मित्र परिवार आहे. आपण बघतो ज्या प्रकारची कामगिरी त्यांची आपण बघितली. हर्षद पिंगे यांचे जवळचे मित्र आहेत, ते सुद्धा चांगले बक्षीस मैदानावरती लावतील. 26 धावा स्कोर कार्ड वरती लागलात भाई. 26 धावा लागलात. 24 धावांची गरज आहे. निर्णायक विजयासाठी 4 षटकार हवेत. गोलंदाजीवरती विश्वास दाखवलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. बालूवरती की रोखणार तो 4 षटकार, मात्र विजय आपल्या टीमला विजय करून द्यायचा असेल. आणि मयूर 10 नंबर सरकार ज्या जर्सी मध्ये पाहायला मिळतोय, स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचे तो जर्सी नंबर पाहायला मिळतोय, त्यांच्यावरती तो प्रेम. 6 बॉल 24. प्रेक्षकांची गर्दी आणि आता प्रेक्षकांचं लक्ष लागलंय सामन्याकडे. 6 बॉल 24. ताकई की कलोते? पहिलाच बॉल ओव्हरपीच ड्राईव्ह केला तिथे क्षेत्ररक्षक, चेंडू पर्यंत पोहोचलाय. अप्रतिम झेल. प्रेशर सिच्युएशन मध्ये अशी कॅच, दर्जेदार कॅच. ओव्हर टू डीजे. आता मात्र मामांकडे माझं लक्ष लागलंय, कारण की आता 4 षटकारांसाठी किती प्राइस लावणार? पहिल्या 3 साठी त्यांनी 1000, 3000, 4 साठी 4000 लागणार का कलोतेकरांचा, कलोतेच्या बॅट्समनचा? आणि कॉमेंटेटर साठी त्यांच्याकडून बक्षीस जरूर येणार. 4 षटकारासाठी 4 षटकारावरती विजय अवलंबून आहे. विजय जर मिळवायचा असेल कलोत्या टीमला तर 4 षटकार ठेवणं गरजेचं आहे. 5 चेंडू 4 षटकार 24 धाव्यांची गरज आहे. श्री दत्त क्रिकेट संघ आयोजित नाईटची रजनी धनाजी मामा फराड यांच्या माध्यमातून, अण्णांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेली ही नाईटची रजनी सक्सेसफुल होताना दिसते. प्रत्येक सामना शेवटच्या बॉल पर्यंत, शेवटच्या ओव्हर पर्यंत जातोय. बालूचा हा फुल टॉस बॉल ऑफ साईडच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षण खूप सुंदर होतंय. आता प्रत्येक चेंडूवरती षटकार येणं गरजेचं आहे. 4 बॉल 23 आणि स्ट्राईक एंड वरती आहे त्यांचा बाहुबली खेळाडू कलोत्या टीमचा मयूर. जर 4 बॉल वरती 4 षटकार आले तर त्याला खांद्यावरती घेऊन मिरवतील. मात्र 4 बॉल मध्ये 1 लिगल बॉल टाकायचा आहे. निर्णायक चेंडू. यावेळेला दमदार फटका जरूर आहे. चेंडू 1 बाउंस सीमा रेषा पार ट्रॅव्हल झालाय. आता मात्र 3 बॉल मध्ये 19 धाव्यांची गरज. ओव्हर टू डीजे.
चुकीचा चेंडू पुन्हा एकदा मॅच मध्ये आणू शकतो कधी टीमला. स्वतःवरती विश्वास मयूरला दाखवावे लागतील कारण की बॉलर आता प्रेशर मध्ये आहे. 3 बॉलवरती 3 मोठे फटके मारायचे आहेत. 3 बॉल मधील एक चेंडू चांगला टाकायचा आहे. मयूर की बाळू, बाळू की मयूर, कलोते की ताकई, ताकई की कलोते. फुल टॉस आणि इथे आलाय हा चौकार. चौकाराने काय मॅच बनणार नाहीये. मात्र प्रयत्न मयूर खूप चांगले करतोय. शेवटपर्यंत हार मानायला तयार नाहीये मयूर. ओव्हर टू DJ सुमित. थँक्यू DJ. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 बॉलवरती धावा हव्यात त्या 15 धावा. 2 बॉल मध्ये 15 धावा. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटी. अनिश्चिततेचा खेळ आहे. काहीही घडू शकतं क्रिकेटमध्ये आणि आज प्रेक्षकांची गर्दी गर्दी आणि गर्दी चारी दिशेला पाहायला मिळतीये. शॉर्ट बॉल, ताकदवर फटका. चेंडू खूप वेळ हवेत आहे. युगल बॉल पर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. चेंडू झाला ट्रॅव्हल सीमा रेषा पार. षटकार आणि आता मात्र 500 रुपये डिप आमच्या दिशेने येताना या षटकारासाठी. ओके सॉरी. ओके ते काही नाहीये. सॉरी इथे ना आम्हाला थोडं दिसलं नाहीये. डॉट बॉल आहे. रिव्ह्यू घेतलाय. थर्ड अंपायर यायचा आहे. केतन भोसले यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यायचंय. तिसरे पंच पाहणी करतायत. स्क्रीनवरती निर्णय दिला जाईल. कलोते संघाने दाद मागितली आहे. मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर, या मान्यवरांचा नाहीये षटकार नाहीये. निंबोडाचे यशवंतजी गोरे साहेबांना मी विनंती करेल की स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मॅच मध्ये आता पूर्णतः पकड बनवलंय ताकई टीमने. मयूरसाठी हा चेंडू गेलाय निर्धाव आणि क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश घेतलाय ताकई संघाने. त्यांचं खूप खूप कौतुक आणि हार्ड लक. वेल प्लेड जय मल्हार कलोते संघ. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण इथे काढणार आहोत. ज्या गोलंदाजाने कमबॅक केलं. सन्माननीय उद्या पहिली मॅच या मैदानावरती जी होईल रात्रीमध्ये 4थ्या रात्रीमध्ये एलके स्टार घोडेवली आणि ताकई संघ दोन्ही कर्णधारांनी नोंद